तर आज एकनाथ शिंदे सुद्धा कुंभमेळ्यात दिसून आले आहेत. तर बघा, हिंदुत्वादी विचाराचे जे जे नेते मंडळी आहेत, जे हिंदू धर्माला मानतात, जे हिंदू राष्ट्रामध्ये राहून कुंभमेळ्यासारख्या महाकुंभ सारख्या त्याला मान ठेवतात, ते प्रत्येक जण तुम्हाला तिथे दिसतील. ज्या पद्धतीने काल नीलम गोरे यांनी ते वक्तव्य केलं, आज संजय राऊतांनी मात्र एकदम खालच्या भाषेमध्ये टीका जी आहे ती नीलम गोरे यांच्यावरती केलेली आहे. महिला आहे परंतु एकदम खालचे शब्द द्यायचो आपण. बघा, संजय राऊत महिलांबद्दल त्यांचे काय विचार आहेत कधीतरी डॉक्टर स्वप्ना पाटकरला तुम्ही विचारा. आपण पूर्ण महाराष्ट्राने ऐकलेले आहेत. मुळामध्ये संजय राऊतला तो नीलम गोरेचे स्टेटमेंट दुखणारच, कारण अगर उद्धव ठाकरे मर्सिडीज घेत असतील तर हे स्वतः मारुती मागतात, म्हणून त्यांना झोमणारच. मालकाला मर्सिडीज द्या आणि नोकराला मारुती कार द्या. ते त्याच शाळेचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना झोमणारच. सर, हेच राऊत म्हणतात की नीलम गोरे लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतात. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय आजपर्यंत, आम्ही अनुभवापोटी तुम्हाला सांगतो, आमचे वडील 39 वर्ष शिवसेनेमध्ये होते. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी आजपर्यंत स्वतःच्या पैशांनी साधं जेवले पण नाही आहेत. हॉटेलचं बिल पण ते देत नाहीत. घरातल्या AC पण व्हिडिओकॉनचे लावलेले आहेत आणि म्हणूनच दूधनं खासदारकी दिलेली होती. बाहेरगावची तिकीट असो किंवा तर म्हणू नये, पण अंतर्वस्त्राचे पण पैसे ते स्वतःने हाताने देत नाही. मी तुम्हाला दुकानाचं नाव देऊ शकतो. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, तुला अगर खरंच तुझ्या माडक्याचं वस्त्रानन करायचं असेल तर एक खुली पत्रकार परिषद घे, माझ्या बाजूला बस. आम्ही तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेच्या गाड्या कुठून येतात, कपडे कुठून येतं, जेवण कुठून घेतलं जातं, याचे सगळे जे डिटेल. आत्ता आपण उद्धव ठाकरेची घराची लॉन्ड्री हे लीला हॉटेलवरून केली जाते. नाव पण यादव दिलं जातं. त्याची रिसिप्ट तुम्हाला दाखवू शकतो आम्ही. आत्ता आपण त्यांच्या घरात जे काही सँडविच जातात ना, ते ट्रायडन हॉटेलवरून जातात नरिमन पॉईंटच्या. म्हणून आमचं संजय राजाराम राऊतला सांगेन, आमचं तोंड उघडायला लावू नये. नीलम गोरे ताई ज्या बोलल्या ते योग्य बोललेले आहे. अजून तुझ्या मालकाचं वस्त्रहरण करायचं असेल तो बोलत राहा, आम्ही अजून माहिती देत राहा. चला ना बाबा, आता चांगलं एक कारण होतं. धार्मिक स्थळांवर जी पालिकेने कारवाई केली त्याच्यानंतर आताही नाशिकमध्ये जे ते तणावाचं वातावरण आहे. तणाव कशाला असलं पाहिजे? या राज्यामध्ये जे अगर अनधिकृत तुम्ही बांधकाम कराल तर पहिल्या दिवसापासून आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. तुम्ही कुठलेही अनधिकृत बांधकाम कुठेही कराल, कुठल्याही धार्मिक स्थळाच्या आजूबाजूला कराल तर ते तोडलाच जाणार आहे. त्याप्रमाणे नाशिकमध्ये आज मस्जिदच्या आजूबाजूला असलेलं जे काही अनधिकृत बांधकाम होतं ते तोडलं गेलेलं आहे. ते उशिरा तोडलं गेलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीसजींना मुख्यमंत्री व्हायला लागलं आणि म्हणून ते तुटलेलं आहे.